नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदिक पंचकर्माविषयी आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अजित राजीगरे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर अजित हे MD आयुर्वेद PhD आहेत. सार्थ आयुर्वेदाचे पार्टनर असून ते चीफ आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून सार्थ आयुर्वेदा रिट्रीट आणि वेलनेस सेंटर मडखोल सावंतवाडी येथे सुद्धा आपली सेवा देत आहेत. सार्थ आयुर्वेदा हे कोल्हापूर आणि सावंतवाडी येथे असून सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक चिकित्सा, पंचकर्म व योगा सेवा इथे उपलब्ध आहेत. डॉक्टर अजित यांनी गेल्या 18 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा आणि पंचकर्माच्या माध्यमातून हजारो पेशंट, विशेषतः वजन कमी करणे, स्ट्रेस कमी करणे, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सर्व वातविकारांवर, आम्लपित्त इत्यादी पचनासंबंधी विकार, त्वचा व केसांचे विकार इत्यादी व्याधीवर यशस्वीरित्या उपचार करून बरे केले आहेत. इतकेच न करता आपल्या अनुभवाचा जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल या अनुषंगाने त्यांनी सार्थ आयुर्वेदा या नावाने उत्तम दर्जाची अशी सौंदर्य प्रसाधने व आयुर्वेदिक औषधं निर्माण केली आहेत आणि या प्रोडक्ट्सचा लाभ अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री नियमितपणे घेत आहेत. सार्थ आयुर्वेदा रिट्रीट व वेलनेस सेंटर हे निसर्गरम्य अशा कोकणामध्ये सिंधुदुर्ग तालुक्यात मडखोल या गावी भव्य व सर्व सोयींनी प्रशस्त असे आयुर्वेदिक पंचकर्म योगा केंद्र आहे, जे NRB ग्रुप यांच्या सोबत सुरू केले आहे. या आयुर्वेदिक केंद्राची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रशस्त आयुर्वेदिक पंचकर्म उपलब्ध असून 24 तास आयुर्वेदिक डॉक्टर असतात. रोज 2 वेळा योगाचे वर्ग, सात्विक आहार, राहण्याची उत्तम सोय, स्विमिंग पूलची सोय आणि तेही निसर्गाच्या सानिध्यात, शहरापासून दूर. चला तर मग या भव्य केंद्राबद्दल आणि आयुर्वेदिक पंचकर्माबद्दल जाणून घेऊयात डॉक्टर अजित राजीगरे यांच्याकडून. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. सर, सर्वात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आहे आणि आयुर्वेदाची काय उद्देश आहे? आयुर्वेद म्हणजे आयु, जसं आपण त्या नावातच आहे, आयु म्हणजे लाईफ आणि वेद म्हणजे सायन्स. दिस इज अ सायन्स, लाईफ ऑफ सायन्स. तर ह्याचा मेन उद्देश जो आहे तो स्वस्थ से स्वास्थ्य रक्षणम आतुर विकार प्रशमनम, म्हणजे आपण जे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांनी देखील आयुर्वेदाचा फायदा घेऊन आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करावा आणि जे व्याधीग्रस्त आहेत त्यांचं व्याधी दूर करण्यासाठी पण आयुर्वेदाचा आपण वापर केला पाहिजे. आयुर्वेदाचे असे 2 उद्देश आहेत, म्हणजे माणसांना स्वस्थ ठेवणे व विकार बरे करणे. अगदी सर. आणि सर, यात काय काय उपचार पद्धती आहेत आयुर्वेदामध्ये? आयुर्वेदामध्ये शमन आणि शोधन अशा 2 मुख्य चिकित्सा पद्धती आहेत. शमन म्हणजे आपण जे मेडिसिन वगैरे खातो तर त्याच्यामार्फत आपण ज्यावेळेला रोग बरा करतो त्याला शमन चिकित्सा म्हणतात. शोधन चिकित्सा म्हणजे मुख्यतः पंचकर्म, ज्याच्यामध्ये आपण मुळासकट एखादा व्याधी शरीरातून बाहेर काढून टाकतो. पंचकर्मामध्ये आपण विविध असे 5 कर्म मुख्यतः आहेत आणि अनेक उपकर्म आहेत की ज्याच्यामार्फत आपण शरीरातले जे दोष आहेत ते आपण, दूषित दोष आहेत ते आपण बाहेर काढतो. अगदी सर, पंचकर्माविषयी थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आजचा विषयच आपला आहे आयुर्वेदिक पंचकर्म. नेमकं काय आहे पंचकर्म? आयुर्वेदिक पंचकर्म तसा हा एका एपिसोडमध्ये आपल्या संपेल असा खरं तर विषय नाही आहे. अनेक एपिसोड लागतील आपल्याला पंचकर्माविषयी बोलायला. तरी देखील थोडक्यात जसं तुम्ही सांगितलं तसं आयुर्वेदामध्ये पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे क्रिया. तर या 5 क्रिया ज्या प्रमुख आहेत त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे 5 प्रमुख क्रिया आहेत. तर ह्या क्रिया करताना देखील ह्याला देखील पूर्वकर्म एक आहे, म्हणजे आपण बॉडी पंचकर्म करण्यासाठी तशी तयार करतो. मग त्याच्यामध्ये स्नेहनस्वेदन म्हणजे आपण मसाज जे करतो किंवा स्टीम देतो ती बॉडी तयार करण्यासाठी. अनेक वेळेला हा समज होतो की स्नेहनस्वेदन दिलं जातं किंवा मसाज दिला जातो म्हणजेच पंचकर्म केलं जातं. तर असे मूळतः ही संकल्पना नाही आहे पंचकर्माची. हे पूर्वकर्म आहे आणि पूर्वकर्म झाल्यानंतर आपण पंचकर्म मेन करतो आणि त्याच्यानंतर पश्चातकर्म देखील फॉलो करावं लागतं. तर ह्या पूर्वकर्म, पश्चातकर्म व प्रधानकर्म व पश्चातकर्म हे तिन्ही जर चांगल्या तऱ्हेने केलं तर आपल्याला पंचकर्माचा खरा लाभ आपल्या शरीराला मिळू शकतो.
वमन ही जी क्रिया आहे, या पहिली जे कर्म आहे वमन, ह्या क्रियेमध्ये तोंडावाटे आपण तूप खायला देतो आणि स्नेहनस्वेदन, बाह्य स्नेहनस्वेदन म्हणजे बॉडी मसाज आणि स्टीम देतो. अशी ही 7 डेजची क्रिया आहे. आणि नंतर आपण त्याला पेशंटला आपण काही काढे वगैरे देतो आणि त्या माध्यमातून ते उलटी करवतो आपण त्याच्याकडून. त्यावेळेला ती वमन क्रिया कंप्लीट होते, म्हणजे तोंडावाटे औषध देणे, तोंडावाटे बाहेर काढणे. विरेचन ही क्रिया आहे, त्याच्यामध्ये आपण तोंडावाटे तूप वगैरे खायला दिलं जातं आणि गोळी किंवा औषध आपण देऊन संडास वाटे ते बाहेर काढलं जातं, म्हणजे गुदवाटे. तर त्याला विरेचन म्हणतात. थर्ड जी क्रिया आहे ती बस्ती. बस्ती म्हणजे अर्धचिकित्सा, म्हणजे बस्ती ही 50% चिकित्सा बस्ती कव्हर करते. त्यामुळे ही अत्यंत उपयुक्त अशी आणि वात विकारावरती सगळ्यात जास्त बस्ती कार्यरत आहे. तर बस्तीमध्ये ॲनिमा म्हणजे आपण टॉयलेटच्या जागेतून औषध देतो, इन्सर्ट करतो, तर त्याला ॲनिमा, त्याला बस्ती म्हणतात. बस्तीचे बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये मुख्यतः निरोह बस्ती आणि काळा बस्ती म्हणजे आस्थापन बस्ती, ह्या दोन बस्ती अनुवासन बस्ती व निरोह बस्ती, ह्या दोन मुख्यतः बस्ती आहेत. तर बस्तीमुळे वातविकारांवरती फार चांगला उपयोग होतो. चौथं नस्य आहे. नस्यामध्ये नाकावाटे आपण ऑइलचे ड्रॉप्स वगैरे देतो आणि नस्याचा नासा ही शीर्षाद्वारम म्हणजे नासा ही शिराचं द्वार आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काय टाकतो ते पंचेंद्रियांना वगैरे फार चांगला फायदा करतं. किंवा ऊर्ध्व जत्रुगत जे आजार आहेत, म्हणजे आपण छातीच्या वरचे जे विकार होतात त्याच्यामध्ये आपल्याला नस्याचा फार चांगला फायदा पाहायला मिळतो. रक्तमोक्षण आहे पाचवा प्रकार. रक्तमोक्षणमध्ये शरीरातलं जे दूषित रक्त आहे ते आपण बाहेर काढतो. त्याच्यामध्ये आपण राईट क्युबॅटल फोसामधून रक्त बाहेर काढणं, डायरेक्ट इंजेक्टेबल करून आपण काढू शकतो. किंवा बऱ्याच ठिकाणी स्थानिक जिथं रक्तदृष्टी झालेली आहे, जसं आपण पिंपल्स म्हणतो, दूषित पिंपल्स आहेत किंवा व्हेरिकोज वेन आहे, किंवा अशा ठिकाणी आपण ज्यावेळेला जळूचा वापर करतो, जळूचा वापर हा फार चांगला होतो. आयुर्वेदिक ज्या पद्धतीनं आपण जळू वापरतोय ते दूषित रक्त पितात, शुद्ध रक्त कधी पित नाहीत. त्याच्यामुळं दूषित रक्त प्याल्याने ती जागा, तिथलं दूषित रक्त कमी होतं आणि तिथं चांगला इफेक्ट होतो त्याचा. अगदी सर. पण सर, हे जे पंचकर्म आहे ते नेमकं कोणी करावं? याला वयाची काही मर्यादा आहे का? किंवा जो माणूस चांगला आहे ते पण हे करू शकतं का? की काही ज्याला आजार आहेत त्यांनीच पंचकर्म करावं असं काही आहे का? हो, जसं मी मगाशी आपल्याला बोललो आयुर्वेदाचा उद्देश, तसं स्वस्थ व्यक्ती देखील पंचकर्म करू शकतो नक्कीच. आणि ज्याला व्याधीग्रस्त आहे त्याचे व्याधी म्हणजे जे प्रकोपित दोष झालेले आहेत शरीरामध्ये ते बाहेर काढण्यासाठी पंचकर्माचा नक्कीच चांगला उपयोग होतो. आता याच्यामध्ये कोणी करावं तर कोणत्याही वयोगटाच्या लोकांना पंचकर्म करायला काहीच हरकत नाही. आणि आता लहानपणापासून आपण जर बघितलं तर कफाची वृद्धी असते लहान मुलांमध्ये, कारण कफ संचित असतो बऱ्यापैकी मुलांमध्ये. जर आपण मधला काळ बघितला म्हणजे तारुण्य अवस्था, तर त्याच्यामध्ये पित्त असतं प्रकोपित. हे वयानुसार देखील ह्याच्यामध्ये वातज जे विकार होतात ते जास्त करून वृद्ध लोकांना होतात. तरी पण ह्या तिन्ही क्रिया, ह्या पाचही क्रिया आपण सर्व वयाच्या लोकांना करू शकतो. आणि विशेषतः जे वृद्ध लोक आहेत त्यांना बस्तीचा चांगला उपयोग होतो. जे तरुण लोक आहेत त्यांच्यामध्ये विरेचनाचा चांगला उपयोग होऊ शकतो. आणि व्याधीप्रमाणे पुन्हा जर समजा कफज व्याधी असतील, कफज विकार असतील तर वमनाचा चांगला उपयोग होतो. जर समजा पित्तज व्याधी असतील तर विरेचन करावं. आणि जर समजा वातज व्याधी असतील तर त्याच्यामध्ये बस्तीचा उपयोग आपण करू शकतो. ह्यानं मॅक्झिमम आपल्याला बेनिफिट्स मिळतात. अगदी सर. सर, सार्थ आयुर्वेद रिट्रीट वेलनेस सेंटर जो आहे तो कोकणात आहे. कोकणात का निवड केली तुम्ही ह्या वेलनेस सेंटरसाठी? कोकणच का निवडलं? जसं आम्ही सार्थ आयुर्वेदाचं एक ब्रीद वाक्य केलेलं आहे की हिलिंग आवर माइंड, बॉडी अँड सोल थ्रू नेचर. आता आपण बघतो की आपण कोकणामध्ये लोक जातात, फिरायला जातात आणि आपण सिटीच्या ह्या दगदगीच्या लाईफमध्ये वगैरे आपल्याला जरासा निसर्गाचं सानिध्य मिळालं किंवा आपण झाडझुड वगैरे असे मिळाले, पक्ष्यांचा किलबिलाट जर आपण पाहिला किंवा समुद्राचा एक शांतपणा पाहिला, तर आपल्याला निसर्गाचं हे बघितल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी मानसिक शांतता लाभते किंवा आपण एक समाधान व्यक्त करतो ह्या गोष्टी कोकणाच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर. आणि ते असं ठिकाण आम्ही निवडायचं कारण म्हणजे तिथं आल्यानंतर 50% जे आपले मानसिक विकार आहेत ते आपले कमी होतात. आणि नक्कीच मग आमच्या सेंटरमध्ये आम्ही तसं वातावरण अगदी ग्रामीण भागात आहे ते माडकोळ, त्यामुळं तिथं तुम्हाला रेंज पण फार येत नाही मोबाईलची. म्हणजे असं ठिकाण मी निवडलं आहे की जिथं करताना तुम्हाला पंचकर्म करताना किंवा योगा करताना त्याचा 100% लाभ तुम्हाला मिळावा. इतक्या लांब आल्याप्रमाणे कोकणातून तुम्ही चांगलं काहीतरी दिनचर्या, चांगलं फॉलोअप, आयुर्वेदाचं रुटीन तुम्ही घेऊन जावं घरी.
असं आम्हाला वाटतं. तुम्हालाही आयुर्वेदिक पंचकर्माविषयी अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल, सार्थ वेलनेस रिट्रीट सेंटर जे आहे याबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल, इथे संपर्क करायचा असेल तर सध्या संपर्क क्रमांक तुम्ही आमच्या स्क्रीनवरती बघू शकताय. ते संपर्क क्रमांक नोट करून घ्या आणि लगेच सरांना संपर्क करा. अजून काही शंका असतील, तुमच्या समस्या असतील किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वस्थ माणूसही पंचकर्म करू शकतो आणि हे माइंड आणि सोल दोघांच्याही स्वस्थासाठीच आहे. सर, अजून मला हे एक विचारायचं आहे की पंचकर्माचं आणि आयुर्वेदाचं, योगाचं काय फायदे होतात? नाही, आजकाल आपण बघितलं तर हे स्ट्रेसफुल लाईफ म्हणा किंवा आपण दगदगीचं हे जे जीवन जगतोय ह्याच्यामध्ये पंचकर्म योगाचा अतिशय मोलाचा वाटा आपण म्हणू शकतोय हे सगळं सुरळीत आणण्यासाठी. तर आता तुम्ही मधल्या कोविडच्या काळात देखील बघितलं, ज्यांनी पंचकर्म फॉलो करतात की दिनचर्या प्रॉपर फॉलो करतात. वेळेवर जेवणे, सकाळी चांगलं जेवणे, ब्रेकफास्ट चांगला करणे किंवा लंच चांगलं करणे आणि डिनरमध्ये कमी खाणं, असं जे आयुर्वेदाने सांगितलं आहे, लवकर झोपणे, लवकर उठणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक गोष्टी आहेत या. पण ह्या ज्या गोष्टी आपण जर आपल्या दिनचर्येमध्ये रेग्युलर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या शारीरिक मानसिक ही क्षमता आपली वाढते आणि शरीर स्वस्थ राहतं. जसं आयुर्वेदाने वात पित्त कफ असे आम्ही दोष मुख्यतः आमच्या तीन आमचे स्तंभ आहेत. तर ते तिन्ही जर प्राकृत अवस्थेत असतील, समान अवस्थेत असतील तर आपण प्राकृत मनुष्य म्हणतो. पण हे ज्यावेळेला आपण दिनचर्या आपली बिघडते किंवा आपलं रुटीन बिघडतं त्यावेळेला नक्कीच हे सगळं ह्याचं समतोल बिघडतो. आणि हा समतोल बिघडल्यानंतर ह्याला सुरळीत करण्यासाठी आयुर्वेद योगा अतिशय चांगलं काम करतं. पंचकर्माच्या माध्यमातून आपण हे शारीरिक दोष बाहेर काढू शकतो. योगाच्या माध्यमातून आपण जे मानसिक विकार आहेत ते बाहेर काढून आपलं मन स्वस्थ करू शकतो. त्याच्यामुळे योगा आणि आयुर्वेदाचं एक चांगलं सांगड घालण्याचं काम आम्ही आमच्या सेंटरमध्ये करतो. आमच्या सेंटरमध्ये सकाळी दिनचर्या जर आपण पाहिली तर मॉर्निंग आम्ही 6:30ला उठवतो. त्यानंतर आपण मॉर्निंग वॉक करतो. त्यानंतर 7 वाजता आपण 7 वाजता आपण योगा घेतो. 7 वाजता योगा घेतल्यानंतर ब्रेकफास्ट असतो आपला. त्याच्यानंतर आपण पंचकर्माला सुरुवात करतो आणि पंचकर्मामध्ये आम्ही त्या पेशंटला त्याच्या टायमिंग देऊन तशी आम्ही क्रिया करून घेतो त्यांच्याकडून. त्याच्यानंतर दुपारी आपलं लंच असतं आणि नंतर मग पुन्हा आपलं मेडिटेशनचं सेशन असतं योगाचं आणि पुन्हा आपलं कर्म असतं. असं आमची दिनचर्या इतकी इन्वॉल्व असते त्यामध्ये की लोकांना तिथं आल्याप्रमाणे आयुर्वेद आणि योगाचं काय महत्त्व आहे ह्याचं देखील आम्ही लेक्चर ठेवतो. म्हणजे कसं आहे की तुम्हाला पूर्णपणे आपण आयुर्वेद काय होतं, आपला हा प्राचीन आयुर्वेद हा आपला प्राचीन भारताचा सायन्स आहे. जे 5,000 वर्षापूर्वीपासून हे आपल्या भारतामध्ये इतकं चांगलं साधन आहे. आणि मला हे बऱ्याच वेळेला आम्हाला आश्चर्य वाटतं आयुर्वेदाच्या लोकांना की फॉरेनची लोकं येऊन आयुर्वेदाला ॲक्सेप्ट करतात, पण आपली इंडियन लोकं आपल्या हेल्थसाठी तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. ते अगदी 15 दिवस 1-1 महिना योगा आयुर्वेद करण्यासाठी भारतात येतात आणि आपले लोकांना इथं असूनसुद्धा 10 दिवस 15 दिवस आपल्या शरीराला देता येत नाहीत. पण आपण ह्या कोविडच्या काळात जर बघितलं तर लोकांना ह्याचा अनुभव आला. जे रुटीनमध्ये योगा करतात किंवा रुटीनमध्ये व्यायाम व्यवस्थित करतात त्यांना त्यांची इम्युनिटी चांगली असल्यामुळं त्यांना कोरोना होऊन गेला तरी देखील त्यांना फार काही इफेक्ट त्यांच्या शरीराला झाला नाही. तसंच जर समजा तुम्ही असं बघितलं जे आपल्या शरीराकडे फार लक्ष देत नव्हते किंवा जे मेंटली वीक होते अशा लोकांना कोविडचा अतिशय परिणाम झाला आणि बरेच लोक गेले सुद्धा ह्याच्यामध्ये. अगदी सर. आणि आत्ता हे जे तुम्ही सगळं सांगितलं आणि समजवलं त्यानंतर माझीही इच्छा होते की मी पण वेलनेस सेंटरमध्ये यावं, सार्थ आयुर्वेदाचा आणि हा अनुभव घ्यावा. तुम्हालाही अजून काही माहिती हवी असेल, अजून काही जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि लगेचच सरांना संपर्क करा. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आयुर्वेदिक पंचकर्माबद्दल आपण जाणून घेतो आहेत आणि डॉक्टर अजित राजीगरे सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, मी तुमची ओळख करून देताना सांगितलं स्ट्रेसचे खूप पेशंट तुम्ही ट्रीट केले आहेत आणि सध्याचे हे दगदगीचं जीवन चालू आहे त्यात स्ट्रेस ही खूपच कॉमन गोष्ट झाली आहे आणि याला वयाची मर्यादा तर अजिबातच राहिलेली नाही. तर जे पेशंट्स आहेत त्यांना तुम्ही कसं ट्रीट करता आणि पंचकर्माद्वारे कसं ट्रीट करता? आता स्ट्रेसमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच प्रकारचा स्ट्रेस आहे. कुणाला बिझनेसचा स्ट्रेस आहे, कुणाला फॅमिली स्ट्रेस असतो. ह्या स्ट्रेसमुळं अनेक विकार, आज तुम्ही डायबिटीसच्यामध्ये स्ट्रेसचा फार मोठा वाटा आहे. थायरॉईडमध्ये जे आजकाल पेशंट वाढत आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेस देखील इम्पॉर्टंट आहे आणि मानसिक विकार तर आहेतच.
तर ह्या अनेक गोष्टींमध्ये म्हणजे स्ट्रेसचा आपल्याला अगदी पचनक्रियेपासून सर्व स्ट्रेसवर अवलंबून असतं. तुम्ही लहानपणी जर आपण बघतो एखाद्या मुलग्याला राग आला किंवा एखादा मुलगा हट्ट करून बसला तर तो कधी जेवत पण नाही. तर ह्याचा अर्थ काय, तिथं पित्त प्रकोपित होतं त्याला, आणि पित्त प्रकोपित झाल्यानंतर त्याला भूक लागत नाही. म्हणजे हेच गोष्ट आपल्या नॉर्मल जीवनमध्ये सुद्धा अनेकांना स्ट्रेसमुळं आपली भूक आपल्याला लागते की नाही किंवा कधी लागली कळत नाही आणि ती वेळ मारून जाते, पण त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. आणि अशामध्ये म्हणून आपलं दिनचर्या जी आहे ती फार चांगली पाहिजेच. आणि स्ट्रेसला मॅनेजमेंटसाठी आता आमच्या तिथं आम्ही आयुर्वेदिक पंचकर्ममध्ये आपण शिरोधारा ही चिकित्सा करतो. आता बरेच माझे पेशंट सांगतात की मला झोप लागत नाही किंवा मला इतका स्ट्रेस आहे सर, इतका ताण आहे माझ्या नोकरीमध्ये किंवा याच्यामध्ये, मला झोप लागत नाही. तर अशा वेळेला आम्ही शिरोधारावर अगदी त्या टेबलवर झोपलेली लोक बघितलेले. म्हणजे शिरोधारा करताना म्हणजे इतकं चांगलं शिरोधाराचा परिणाम आपल्या स्ट्रेसमध्ये होतो. आमच्या इथं आम्ही स्ट्रेस हवे म्हणून एक मी पॅकेज डिझाईन केलं. त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन किझी म्हणून आमचा प्रकार असतो, तो पण आम्ही करतो आणि शिरोधारा पण करतो. तर असे वेगवेगळे डिझाईन्स मी ट्रीटमेंट डिझाईन असे आपले सेपरेट असे सार्थचे असे आपण डेव्हलप केलेत की त्याच्यामध्ये स्ट्रेस रिलिव्हिंग असे पॅकेजेस आहेत. आता आमचा 10 डेजचा 15 डेजचा असा सार्थ आयुर्वेदा रिट्रीट सेंटर जे आहे माडकुळला, तिथं आमचा प्रोग्राम असतो 10 दिवसाचा 15 दिवसाचा. असं आपण राहून तिथं चांगल्या प्रकारे योगा, मेडिटेशन आणि पंचकर्म ह्या तिन्हीचा चांगलं सांगड घालून आम्ही असे ट्रीटमेंट्स घेतो की त्याच्यामुळं आपल्या कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जो असेल तो कमी करण्याचा 100% आपण प्रयत्न करतो तिथं. अगदी सर. आणि सर स्ट्रेससोबतच अजून एक जो आजार आहे ज्याने लोक सध्या खूप त्रस्त आहेत तो म्हणजे वेट गेनचा. तर वेट लॉससाठी आणि वेट गेनसाठी सार्थ आयुर्वेदिक सेंटरचे काय उपचार पद्धती आहेत? वेट लॉस हे आजकाल आपण बघितलं तरी फास्ट फूड वगैरे खाण्याचं प्रमाण, अवेळी खाणं किंवा अति खाणं आणि त्याच्यानंतर फास्ट फूड खाणं, ह्या अशा पिझ्झा बर्गर वगैरे हे असं बघतोय आपण की त्याचं आयुर्वेदानं सात्विक फूड सांगितलेलं आहे. ठीक आहे, कधीतरी हरकत नाही खायला, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा एक चेंज म्हणून. आजकाल ती सिटीमध्ये लोक एक दिनचर्या बनलेली आहे ती, आणि मित्रांच्या बरोबर फॅमिलीमध्ये पार्टीजमध्ये हे होतं. पण मला असं म्हणायचं आहे की ह्याच्यापेक्षा आपण जर सात्विक आहार खाल्ला, व्यवस्थित तूप, गाईचं तूप, दूध ह्याला अतिशय महत्त्व आहे. तर हे रेग्युलर जेवणामध्ये आपण जर तुपाचा वापर केला, गाईच्या तुपाचा. आता एक गैरसमज आहे गाईच्या तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे. गाईच्या तुपामध्ये कोलेस्ट्रॉल वाढत नाही. आणि दुसरी गोष्ट जे गीर गाईची तूप आहे ते तुम्ही खाऊ शकता. आता वेट लॉससाठी जर म्हटलं तर आपल्या ट्रीटमेंटमध्ये वेट लॉससाठी आम्ही उदवर्तन म्हणून एक चिकित्सा असते, दॅट इज पावडर मसाज. ते आम्ही स्थानिक देखील करतो आणि फुल बॉडी देखील करतो. त्याच्यामध्ये लेखन बस्ती म्हणून एक बस्ती आहे, ती आम्ही प्रोग्राम आहे आमचा 15 डेजचा 20 डेजचा, ज्याच्यामध्ये आम्ही हमखास 5 ते 10 किलो वजन कमी करायचं. आणि नॅचरली आम्ही कुठलेही प्रोटीन किंवा हे अशा काही गोष्टी असं वापरत नाही. तर आम्ही नॅचरली जे आपलं रेग्युलर फूड आहे त्याच्यामध्ये त्याच्या बॉडीच्या प्रमाणे आम्ही त्याचं फूडचं डिझाईन करतो की किती त्यांना आहार घ्यावा, कोणता आहार घ्यावा, त्याच्यानंतर त्याला ट्रीटमेंट कोणतं करावं हे आम्ही त्याची प्रकृती बघून त्याचं हिस्ट्री घेऊन प्रॉपरली आयुर्वेदाप्रमाणे हिस्ट्री घ्यायला आम्हाला थोडा वेळ लागते. पण एकदा हिस्ट्री घेतल्यानंतर आम्हाला त्या माणसाची प्रकृती कळते आणि ह्याचं वेटचे हेतू काय आहेत, म्हणजे ह्याचं वेट का वाढलं किंवा ह्याचं वेट का वाढत नाही आहे, त्याचं आम्ही हेतू निदान करतो आम्ही. आणि मग त्याचं निदान परिवर्जन करतो. म्हणजे ते खायचं नाही त्या गोष्टी ज्याच्यामुळे किंवा ते करायच्या नाहीत काही गोष्टी ते करतायत. तर त्यांना फ्युचरमध्ये सुद्धा आज आमच्याकडे तुम्ही येऊन 15 डेजमध्ये राहिला किंवा 1 महिना राहिला, पण त्याच्यानंतरसुद्धा तुमचं ते कंट्रोल राहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही दिनचर्या त्यांना घालून देतो की अशा पद्धतीने तुम्ही राहा नेहमी किंवा हे पथ्य पाळा, तर तुम्हाला नेहमी त्याचा उपयोग होत जाईल. अगदी सर. आणि याबरोबरच आम्हाला सार्थ आयुर्वेद रिट्रीटचे जे वैशिष्ट्य आहेत तेही जाणून घ्यायला आवडेल. आमच्या सेंटरमध्ये अगदी प्रशस्त आम्ही सगळे युनिट ते केलेलं आहे. अगदी 8 एकरामध्ये भव्य असा ते सेंटर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला योगा टीचर आहेत सेपरेट, जे आपल्याला योगा सकाळी शिकवणार, त्याच्यानंतर योगाचे क्लासेस घेणार किंवा संध्याकाळी मेडिटेशनचे क्लासेस घेणार. आणि पुन्हा तुमचे पर्सनल देखील तुमचे काही इश्यू असतील की ह्या पर्टिक्युलर व्याधीला आपण कोणता योगा करावा किंवा कोणतं मला बेनिफिट होईल. माझ्याकडून आता बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे पद्मासन बऱ्याच जणांना करता येत नाही, पण त्याला सुरुवात कशी करावी किंवा किती दिवस लागेल, आपल्याला करता येत नाही म्हणून ते थांबवून नाही चालणार. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर तसं आपण करत राहिल्यानंतर नक्कीच तुम्ही 2 महिन्याने 6 महिन्याने नक्कीच तुम्ही पद्मासन देखील घालू शकता. तर आमचे टीचर्स ते तुम्हाला गाईड करतील की कोणत्या व्याधीमध्ये आपल्याला पंचकर्म कोणता योगा करावा, आणि ते नक्कीच तुम्हाला फायद्याचं होईल. दुसरं आमचं जे फुल टाईम आम्ही तिथे डॉक्टर आहेत आमचे,
तर ते डॉक्टर तुमची हिस्ट्री घेतील, तुमची कोणती प्रकृती आहे तुम्हाला प्रकृती ॲनालिसिस करून सांगतील आणि कोणतं पंचकर्म तुम्हाला करायचं आहे हे देखील गाईड केलं जाईल. आणि त्याच्यानंतर भविष्यात सुद्धा तुम्ही कोणते हेतू म्हणजे कोणते जे तुमचे व्याधी निर्माण करण्यासाठी किंवा तुम्हाला स्वस्थ जसं आहात तुम्ही तसं स्वस्थ ठेवण्यासाठी काय करावं काय नाही करावं ह्याचं देखील मार्गदर्शन तुम्हाला करतील आणि त्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आमच्या तिथं प्रशस्ताचं योगा हॉल आहे, राहण्याची उत्तम सोय आहे, आमचं सात्विक आहार आहे जे कोकणामध्ये आल्यानंतर आपलं एक नॅचरल म्हणजे आपण साधं फूड आहे आमचं, पण ते आपल्या शरीराला पौष्टिक असा आहार असं आम्ही तिथं करतो. सर, सार्थ आयुर्वेदाचे जे कॉस्मेटिक्स आहेत ते अभिनेत्री आणि मॉडेल सध्या यूज करतात आणि खूप कमी वेळात हे खूप प्रसिद्ध झाले, याची नेमकी काय कारणे आहे? सार्थ आयुर्वेदाचे प्रोडक्ट आम्ही ज्यावेळेला सुरू केलं, ॲक्च्युली मी कॉलेजला असल्यापासून BMSला असल्यापासून काही प्रोडक्ट्स तयार करतो स्वतः आणि मला रॉ मटेरियल स्वतः मी पाहिल्याशिवाय मी काही प्रोडक्ट तयार करत नाही. त्याचं काय आहे की जर आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे जर आपण चांगले घटक वापरले त्याच्यामध्ये हर्ब्स चांगले वापरले तर त्याला रिझल्ट चांगला येतो. अशा पद्धतीनं आम्ही करताना सार्थ आयुर्वेदा हा जो ब्रँड केला ह्याच्यामध्ये चांगले घटक वापरून चांगले रॉ मटेरियल वापरून म्हणजे सगळं चांगल्या प्रतीचं जर असेल तर नक्कीच रिझल्ट चांगला येतो. आयुर्वेदाला फार साईड इफेक्ट म्हणजे हार्मफुल साईड इफेक्ट नसतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं आमचे जे आता प्रोडक्ट आहेत ते अगदी कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे आम्ही त्याचं जे कंटेंट्स आहेत आमचे ते चांगले आहेत आणि रिझल्ट चांगले देतात आणि लवकर देतात. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही मी की ते आमचं क्रीम लावल्यानंतर किंवा आमचं सार्थ कुंकुमामध्ये फेस ऑइल आहे, आमचं हेअर ऑइल आहे, आमचं अभ्यंग ऑइल आहे जे शिरपाक विधीने तयार केलेलं आहे. आपल्याला हेअर ऑइलमध्ये आमच्या माक्याचं 24 ग्रामचं प्रमाण आहे 100 ml मध्ये, म्हणजे जे काय फार ह्याच्यामध्ये नसतं. तर सार्थ कुंकुमादी फेस ऑइल आपला चेहरा उजळण्यासाठी अतिशय चांगला आहे. तर अशा पद्धतीचं सगळे जे प्रोडक्ट आहेत आपले मेडिसिन्स आहेत, सिरप्स आता ॲसिनिल सिरप वगैरे आहेत, तर हे सगळे आपले प्रोडक्ट जे आहेत ते क्वालिटी प्रोडक्ट आम्ही केलेत आणि त्याच्यामध्ये आम्ही काही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, त्यामुळे लोकांना आवडतात. अगदी. आणि माझ्यासारखं अजून तुमच्याही मनात खूप शंका आणि प्रश्न असतील तर स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही नोट करून घ्या आणि लगेचच सरांना संपर्क करा आणि पंचकर्माबद्दल अजून माहिती सर तुम्हाला इथे देऊ शकतात आणि हे कसं करायचं आहे किंवा यात काय काय अजून फायदे तुम्हाला मिळू शकतात हे सगळं सर तुम्हाला सांगतील. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.